शिवसेना आपला 58वा वर्धापन दिन साजरा करते। मात्र गेल्या 57 वर्षात जे झालं नाही ते यावर्षी होणार आहे। कारण शिवसेनेची झालेली 2 चक्र आता कोणत्या शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करायचा हे कोडं सर्वसामान्य मतदारांना पडलेलं। एकीकडे उबाठा गटाची शिवसेना आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना कोर्टाच्या आदेशाने धनुष्यबाण ही निशाणी खऱ्या शिवसेनेची आहे असं सांगत मिरवतात। मात्र शिंदेंच्या शिवसेनेनं नैसर्गिक मित्र भाजपसोबत युती केली, जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं किंवा त्यांचे विचार होते। दुसरीकडे उद्धव गट शरद पवार आणि नाना पटोले यांच्या खांद्याला खांदा लावून बसलेत आणि त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिल्याचं पाहायला मिळालं। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत खऱ्या शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार असल्याचं चित्र आहे, तर उद्धव यांच्या सेनेत मात्र मोजके खासदार आणि आमदार असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सत्तेच्या लालसेतून, खुर्चीच्या आकर्षणातून आणि पुत्रप्रेमातून भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून महाविकास आघाडीची स्थापना झाली। पक्षातलं किचन कॅबिनेट म्हणजे संजय राऊत, सुभाष देसाई, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे मंत्रालयातला 7वा मजला म्हणजेच मुख्यमंत्री कार्यालय चालवत होते। चांडाळ चौकडी सांगेल ते होत होतं, आमदारांना किंमत नव्हती। चांडाळ चौकडी किंवा किचन कॅबिनेटचा आशीर्वाद नसलेल्या मंत्र्यांच्या फायली धूळ खात पडून राहायच्या। आमदारांना मुख्यमंत्री भेटत नव्हते, त्यांना हीन दर्जाची वागणूक दिली जायची। बाळासाहेबांसाठी शिवसैनिक सर्वस्व असताना याच शिवसैनिकांना अपमानास्पद वागणूक मिळाली। एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर त्यांना तब्बल 44 आमदारांचा पाठिंबा मिळाला। यावरून आमदार कसे दुखावले गेले हे लक्षात येतं। आमदार शिवसैनिकांचा स्वाभिमान दुखावल्याने शिवसेनेत उठाव झाला। भाजप आणि शिंदेंची शिवसेना ही हिंदुत्वाची कास धरणारे पक्ष आहेत। ठाकरे सेना शरद पवार आणि काँग्रेसच्या तालावर नाचणारा गट बनला। लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी ठाकरेंच्या उमेदवारांना भरभरून मतदान केलं। ठाकरेंच्या उमेदवारांनी तुष्टीकरणाच्या राजकारणाला खतपाणी घातलं। मुंबईत मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात येईल अशा पद्धतीचं राजकारण ठाकरे गट खेळला। निवडणुकीनंतर मुसलमान नेत्यांच्या जेवणावळी उठत असल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि त्याला आशीर्वाद होता अर्थातच ठाकरे सेनेचा। शिवसेना स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले तेही पाहूयात। पक्षाचा वर्धापन दिन साजरा होतोय, काय वैशिष्ट्य असेल वर्धापन दिनाचं आणि वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला आज आपण बघतोय उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची पाहणी केली। ते त्यांना बरं ते तेवढं तरी सुचलं, कारण काम तर आम्ही सुरू केलेलं आहे आणि उद्या वर्धापन दिन आहे शिवसेनेचा, जल्लोषामध्ये साजरा होईल। बाळासाहेबांच्या विचाराचा वर्धापन दिन आहे, त्यामुळे या सरकारने बाळासाहेबांच्या विचारांवर आधारित कामकाज केलेलं आहे। अनेक योजना बाळासाहेबांच्या नावाच्या आम्ही केलेल्या आहेत, आणखी आम्ही करणार आहोत। या राज्याचा सर्वांगीण विकास, गोरगरिबाला न्याय देण्याचं काम आम्ही करतोय आणि बाळासाहेब देखील या सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी उभे राहायचे। आज वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला आज ऑटो रिक्षा टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ आज स्थापित केलंय आणि ते आज सुरू होतंय, याचा देखील आम्हाला आनंद आहे। याशिवाय उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या लोभापायी ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची हातमिळवणी केली ती सर्वसामान्य शिवसैनिकाला पटणारी नव्हती। तहहयात बाळासाहेबांनी ज्या शरद पवार किंवा गांधी परिवाराशी 2 हात करत आले, त्यांच्याशी फक्त सत्तेचा मुलामा मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या सर्व विचारांना तिलांजली दिली। एकनाथ शिंदे मात्र कट्टर शिवसैनिक आनंद दिघे यांच्या मुशीत तयार झालेले। कट्टरता काय असते हे त्यांनी अत्यंत जवळून अनुभवलेलं, अर्थात हे संस्कार मिळाले ते आनंद दिघे यांच्याकडून। कारण मुळात दिघे साहेब बाळासाहेब ठाकरे यांना आपला नेता मानत होते आणि त्यांनी कधीही बाळासाहेबांचा शब्द पडू दिला नव्हता। बाळासाहेबांसाठी शिवसैनिक अग्रस्थानी असायचा, तेच एकनाथ शिंदे यांच्यासाठीही लागू होतं। अशात 19 जून रोजी होणारा शिवसेनेचा वर्धापन दिन खऱ्या अर्थानं लक्षात राहील असाच असणार आहे। तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे युतीधर्म पाळतायत का? लगेच करा कमेंट। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।